नमस्कार मंडळी. निर्जला एकादशी 2026 संपूर्ण माहिती. निर्जला एकादशीचे महत्त्व. निर्जला एकादशी ही वर्षातील सर्व 24 एकादशींपैकी सर्वश्रेष्ठ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी, धनधान्य आणि वैभव वाढते, तसेच दारिद्र्य दूर होते. असे मानले जाते की निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला मृत्यूनंतर वैकुंठधामाची प्राप्ती होते. त्यामुळे ही एकादशी मोक्षदायिनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. पौराणिक व्रतकथा. भीमसेनी एकादशीची कथा. ही कथा महाभारतकालीन आहे. पांडवांपैकी भीमसेन यांना खूप भूक लागत असे. त्यामुळे त्यांचे एक नाव वृकोदर असेही होते. वृकोदर म्हणजे ज्याच्या पोटात लांडग्यासारखी भुकेची अग्नी सतत प्रज्वलित असते. एकदा भीमसेन महर्षी वेदव्यासांना म्हणाले, हे पितामह, माता कुंती, भाऊ युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी हे सर्वजण एकादशीचे व्रत करतात आणि मलाही व्रत करण्यास सांगतात. मी भगवान विष्णूंची पूजा, जप, दानधर्म सर्व करू शकतो, परंतु उपाशी राहणे मला शक्य नाही. माझ्या पोटात वृक नावाची अग्नी सतत प्रज्वलित असते. ती शांत करण्यासाठी मला भरपूर अन्न खावे लागते. कृपया असा काही उपाय सांगा ज्यामुळे मला उपवास न करता सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होईल आणि माझी सद्गती होईल. भीमसेनांची व्याकुळता पाहून महर्षी वेदव्यास स्मितहास्य करत म्हणाले, हे भीम, जर तुला नरकापासून मुक्ती मिळवायची असेल आणि स्वर्गलोकाची प्राप्ती करायची असेल तर वर्षातून फक्त एकदाच ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत कर. या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत अन्न तर सोडच, पण पाण्याचा एक थेंबही ग्रहण करू नकोस. जर तू हे कठीण निर्जला व्रत पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने केलेस तर तुला वर्षभरातील सर्व 24 एकादशींचे पुण्य केवळ या एका व्रताने प्राप्त होईल. महर्षी वेदव्यासांचे हे वचन ऐकून भीमसेनांनी मोठे धैर्य एकवटले आणि हे कठोर निर्जला व्रत पूर्ण केले. या व्रताच्या प्रभावामुळे ते सर्व पापांपासून मुक्त झाले आणि शेवटी त्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. याच कारणामुळे या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असे म्हणतात. निर्जला एकादशी पूजन विधी. पहाटे लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे. भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मी यांच्या समोर निर्जला व्रताचा संकल्प करावा. भगवानांना गंगाजलाने अभिषेक करावा. पिवळे चंदन, पिवळी फुले, फळे आणि तुळशीपत्र अर्पण करावे. दुधापासून तयार केलेली मिठाई किंवा हंगामी फळांचा नैवेद्य दाखवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनाम व आरती म्हणावी. रात्रभर भजन, कीर्तन व नामस्मरण करावे. निर्जला एकादशीला करावयाचे विशेष दान. पाण्याने भरलेला मातीचा घडा, मिश्री व तुळशी घातलेले थंड पाणी, हाताचा पंखा, छत्री, चप्पल किंवा पादत्राणे, टरबूज, खरबूज, आंबा यासारखी ऋतुफळे, पानपोळी लावणे किंवा तहानलेल्या व्यक्तींना पाणी पाजणे. निर्जला एकादशी व्रताचे लाभ.
सर्व 24 एकादशींचे पुण्य प्राप्त होते. भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. पापांचा नाश होतो. घरात सुख, शांती, समृद्धी व धनधान्य वाढते. दारिद्र्य दूर होते. मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. पारण किंवा व्रत सोडण्याची वेळ 26 जून 2026 वार शुक्रवार. पारणाची शुभ वेळ सकाळी 5:25 ते 8:13. पारण कसे करावे? सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. दानधर्म करून गरजूंना मदत करावी. प्रथम चरणामृत किंवा साधे पाणी घेऊन व्रत सोडावे. त्यानंतर सात्विक भोजन ग्रहण करावे. पारणाला काय खावे? चरणामृत किंवा पाणी, भाताचे द्वादशीला विशेष महत्त्व आहे. मूग डाळ, लौकी किंवा दुधी भोपळा किंवा बटाट्याची सात्विक भाजी, पोळी किंवा पुरी, शुद्ध गाईच्या तुपातील पदार्थ. पारणाला काय खाऊ नये? कांदा, लसूण, मसूर डाळ, मुळा, वांगे, अति तिखट, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ, हॉटेलमधील किंवा बाहेरचे अन्न. महत्त्वाची सूचना: ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या आवश्यक असल्यास फळे व पाणी घेऊन व्रत करावे. भगवान भावनेचे भुकेले आहेत. शरीराला त्रास देण्याचे कारण नाही. व्रत सोडताना एकदम भरपूर पाणी किंवा जड अन्न घेऊ नये. प्रथम थोडे पाणी किंवा नारळ पाणी घ्यावे आणि काही वेळाने हलके सात्विक भोजन करावे. श्री हरी विष्णूंची कृपा सर्वांवर राहो. जय श्री विष्णू. जय लक्ष्मी नारायण.